सर्वांना नमस्कार. सर्वच फाउंडेशन आयोजित सर्वच सोबती आगळीवेगळी मुलाखत या सदरात आपल्या सर्वांचं मी डॉक्टर सुचिता पाटील हार्दिक स्वागत करते. आणि आजच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर पूजा सामंत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देणारच आहे आपल्याला. पण तत्पूर्वी उपस्थित सर्वांना आजच्या आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई आणि त्यासाठी आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मॅडम तुम्हाला सुद्धा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप आज खूप धन्यवाद. तुम्हालाही सर्वांना शुभेच्छा. आज म्हणजे आज बऱ्याच काळानंतर सर्वच फाउंडेशनच्या मुलाखतीचा सिलसिला चालूच होता, पण तो काही काळासाठी आपण खंडित केला होता. तर आज पहिल्यापासूनच म्हणजे आज डॉक्टर पूजा सामंत यांच्या मुलाखतीपासून आपण ते पुन्हा एकदा सुरू करत आहोत. तर मी पहिल्यांदा पूजा मॅडमचा आपल्याला परिचय करून देणार आहे. बऱ्याच जणांची त्यांची ओळख आहे, की मी उल्लेख केल्याप्रमाणे त्या सुप्रसिद्ध साहित्यिका म्हणून त्यांची ओळख आहे. पण तरी सुद्धा ज्या मंडळींना माहिती नसेल किंवा ज्या अजून माहिती करून घ्यायची असेल, तर या हेतूने मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देणार आहे. डॉक्टर पूजा पराग सामंत सुप्रसिद्ध साहित्यिका, लेखिका, अनेक म्हणजे सामाजिक कार्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. स्वप्नलेख, उंजळीतलं चांदणं, स्नेहांकित आठवणी, गव्हाणकर यांचे शाहिरी वाङ्मय अशी पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या 2 पुस्तकांचं त्यांनी संपादन देखील केलेलं आहे. एबीपी माझा सारख्या नामांकित टीव्ही चॅनलवर त्यांची मुलाखत झालेली आहे. त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे. म्हणजे जर मी त्यांचा आलेख वाचायला गेलं तर मोठं होईल म्हणून मी वर्तमानपत्रांची नावं इथे सांगत नाहीये. त्यांचा सामाजिक कार्यात फार मोठा सक्रिय सहभाग असतो. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि सांगायला मला खूप आनंद होतोय, की सर्वच फाउंडेशनचा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हे सर्वच फाउंडेशनचं भाग्य असं मी म्हणेन. उत्कृष्ट अभिवाचक, सूत्रसंचालिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. अशा डॉक्टर पूजा सामंत यांचा हा थोडक्यात परिचय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच त्यांचा परिचय जर वाचायला गेलं तर खूप मोठा परिचय आहे. पण जर परिचय जर मुलाखतीतून जर तो सिद्ध होणार असेल किंवा मुलाखतीतून जर तो सांगितला गेला तर जास्त चांगला आणि म्हणूनच आपण ही मुलाखत आज आपण ठेवलेली आहे. म्हणून त्यांच्या मुलाखतीतूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या कार्याचे अनेक पैलू आपण उलगडत जाणार आहोत. तर नमस्कार डॉक्टर पूजा मॅडम. नमस्कार मॅम. पहिला प्रश्न मी तुम्हाला असं विचारेन, की कधीही कोणतंही कार्य म्हणा किंवा लेखन म्हणा किंवा कुठली कला म्हणा, जेव्हा आपण करतो, तेव्हा त्याचा सर्वात मोठा सहभाग हा आपल्या कुटुंबाचा असतो किंवा आपल्या परिवाराचा असतो. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला विचारेन, की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल. धन्यवाद मॅम. सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वच फाउंडेशन खूप मोठं काम करतंय. त्यांचं सामाजिक कार्य सतत मी पाहत असते. त्यामुळे त्याचा आपल्याला 1% असा एक भाग होता आलं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि सुरुवात मी कशी घडत गेले, मी आत्ता जेव्हा विचार करते तेव्हा मला वाटतं की त्याचं मूळ कुठेतरी आई वडिलांपासून सुरू होतं. माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका उत्तूर या एक छोट्याशा गावामध्ये झाला. आई वडील दोघेही शिक्षक होते आणि घरी अगदी सात्विक वातावरण. आम्ही तिन्ही भावंड. आई वडिलांचे संस्कारच असे होत गेले की सामाजिक कार्य करावं, इतरांना मदत करावी, वाचनाचं वेड होतं, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, जे आदरातिथ्य करणं, हे सगळे संस्कार लहानपणी होत गेले. लिखाणाचे संस्कार होत गेले. शिक्षक पण असे भेटत गेले की ज्यांनी एक आयाम दिला आयुष्याला. नुसतं शैक्षणिक असं प्रगती नव्हती, पाया नव्हता तो, तर आयुष्यासाठी एक छान पाया तिथे तयार झाला असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या आयुष्यात म्हणाल तर माझी आई स्नेहलता ठाकूर, जी स्वतः एक शिक्षिका होती, जिला राज्य पुरस्कार मिळाला होता, जिने अनेक सामाजिक कार्य केली होती, तर
ती माझा आदर्श आहे. त्यामुळे तिच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करते. ती सुरुवात तिथून झाली. हे जे मी म्हटलं कौटुंबिक पार्श्वभूमी तर कळली, पण तुमच्या घरामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही एवढं मोठं काम करता, तर मलाही स्वतःला अनुभव आहे, की घरचा जर सपोर्ट असेल तर आपण चांगलं काम करू शकतो. तर तुम्हाला घरामध्ये म्हणजे आई व्यतिरिक्त आणखी कोणी-कोणी तुम्हाला असं सपोर्ट केलेला आहे खऱ्या अर्थाने? खऱ्या अर्थाने आई-वडील तर आदर्श आहेत, भाऊ-बहीण आहेत, वहिनी आहे माझी आणि सासरी आल्यानंतर आता माझा नवरा, माझी मुलगी, आमचं एकत्र कुटुंब आहे. गेली 21 वर्ष आम्ही 8 जण एकत्र राहतो. तर संपूर्ण कुटुंबाचं माझी जाऊ आहे, माझा दीर आहे आणि वेगळं असं कोणीच नाहीये. म्हणजे आत्ता मुलाखतीला तयारी करताना सुद्धा सगळे पटापट सगळे येऊन ही तयारी, ती तयारी असं होतं. आणि लिखाणामध्ये सुद्धा हे होतं. हे बघा तुम्हाला एखादा विषय लिहायला किंवा सुचायला ते वातावरण तसं असावं लागतं. तसं माहेरीही होतं आणि सासरी पण आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे ह्या दोन्हीही सासर आणि माहेर यांचं दोघांचंही कॉन्ट्रिब्युशन याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. अरे वाह! मस्त आणि खरंच त्यामुळेच म्हणजे दोघांचेही कॉन्ट्रिब्युशन असल्यामुळे आपलं व्यक्तिमत्व एवढं चांगलं घडलं. मी तुम्हाला विचारेन की शाहीर ना. गव्हाणकर त्या विषयावर तुम्ही पुणे विद्यापीठातून पी-एच-डी केली आहे. तर हं. तो विषय नेमकं निवडण्याचं कारण काय? कारण या संशोधन कार्यात म्हणजे तुम्हाला आणखी काय-काय अडथळे आले? या कार्यामध्ये म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर अडथळे आले, त्याच्यावर काय उपाय? म्हणजे मी काय एकदाच प्रश्न विचारते, की तुमचं जास्त आम्हाला ऐकायला आवडेल म्हणून. तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे अडथळे आले? त्याच्यावर तुम्ही काय-काय उपाय केले? आणि या संदर्भामध्ये संशोधन कार्य पूर्ण होणं आणि त्या संशोधनाच्या संदर्भात तुम्ही पुस्तक पण प्रकाशित केलेलं आहे. तर हा सर्व बरोबर. प्रवास कसा होता? हा मला ऐकायला आवडेल. बरोबर. खरं तर माझी सुरुवात मी इंजिनिअर झाले. अ, त्यानंतर लग्न झालं, 12 तासाचा जॉब शोधायचं असं सुरुवात झाली. पण कुठेतरी ना मराठीची आवड शांत बसवत नव्हती. त्यामुळे 2010 साली मी पहिला लेख माझा सकाळ वर्तमानपत्रात छापून आला आणि अविस्मरणीय युरोप म्हणून तो लेख होता. आणि त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये जाणं, त्यानंतर माझं एम-ए इन मराठी पुणे विद्यापीठातून मी एम-ए केलं. त्यानंतर पी-एच-डीसाठी ॲडमिशन घेतलं. हे सगळं इंजिनिअरिंग झाल्यानंतरची गोष्ट, लग्न झाल्यानंतरची गोष्ट. तर पी-एच-डीसाठी ॲडमिशन घेतलं, तर विषय कोणता निवडायचा? तर बरेच वर्ष माझ्या मनात एक असं होतं, की अरे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हटल्यानंतर अण्णाभाऊ साठे हे नाव येतं. अमर शेख हे नाव येतं. गव्हाणकर हे शाहीर ना. गव्हाणकर हे नाव येतं. पण त्यामध्ये बाकीच्यांचे आपल्याला साहित्य मिळतं, बाकीच्यांचं आपल्याला पुस्तकं मिळतात किंवा लोकांना माहिती आहे. मग शाहीर गव्हाणकर इथे का उपेक्षित आहेत? किंवा शाहीर गव्हाणकरांचं काहीच कसं नाही, की तुम्ही अ, अनेक नामवंत लोकांच्या पुस्तकांमध्ये बघा, त्याच्यामध्ये गव्हाणकरांविषयी एखादा पॅराग्राफ किंवा बोललंच जात नाही. असं का? असे प्रश्न मनात होते. त्यामुळे जेव्हा पी-एच-डी करायची ठरली, तेव्हा पक्कं माझ्या मनात होतं, की मला शाहीर ना. गव्हाणकर हा विषय निवडायचा आहे. कारण उपेक्षित त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपली 40 वर्ष दिली, शाहिरी केली, गोवा मुक्ती संग्रामामध्ये ते होते. तर आपण आपल्याकडून हे थोडंसं एक योगदान देऊ शकतो, की त्यांचं कार्य समाजापर्यंत आणून ठेवायचं. तर म्हणून शाहीर ना. गव्हाणकर हा विषय निवडला. आता विषय निवडला, पण 2018 साली आणि 19-20 साली आपलं लॉकडाऊन, कोरोना काळ सगळा होता आणि शाहीर गव्हाणकर म्हटल्यानंतर त्या काळचे लोक भेटणं हे जरा अवघड होतं. कारण कोरोना काळामध्ये वयस्कर लोकांना भेटायला जाणं किंवा मिळणं सगळं कठीण झालं होतं. पण अनेक जणांची साथ मिळत गेली. म्हणजे आई-वडिलांचे आशीर्वाद होते ते, की तुम्हाला चांगली माणसं भेटणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. तुम्ही घडत जाण्यामध्ये हां. तर अशी चांगली लोकं भेटत गेली. डॉक्टर रणधीर शिंदे सर असतील किंवा डॉक्टर प्रभाकर देसाई सर आहेत, आमचे बळते सर आहेत पुणे विद्यापीठाचे, शिवाजी विद्यापीठाचे शिंदे सर आहेत. तर लोकवाङ्मय गृहचे लोक आहेत. तर हे लोकं भेटत गेली, साहित्य मिळत गेलं आणि सगळा तो प्रवास उलगडत गेला. म्हणजे अ, शाहीर गव्हाणकरांवरचा थिसिस प्रबंध मी सबमिट करणार, जमा करणार आणि 1 महिना आधी मला कळतंय की शाहीर गव्हाणकरांचं एक लोकनाट्य उपलब्ध आहे मुंबईला. म्हणजे कुठून तरी हे लक्षात येतंय आणि म्हणजे तो प्रवास असा अखंडित अजूनही चालू आहे. अजूनही अनेक लोकांची मदत सुरू आहे. तर
ते सगळं पूर्ण झालं आणि मला आनंद वाटतो की शाहीर द. ना. गव्हाणकरांवर मी प्रबंध लिहितेय किंवा संशोधन करते हे ऐकल्यानंतर नागनाथ कोत्तापल्ले सरांना जो आनंद झाला होता, तो आनंद मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. विंदा करंदीकरांची मुलगी जयश्री काळे मॅम, त्यांचा मला फोन आला, "अगं, खूप छान विषय निवडलास ना." विश्वास पाटील सरांनी मला सांगितलं, "तुम्ही आधी का नाही पुस्तक काढलं?" म्हणजे ह्या प्रतिक्रिया ना तुम्हाला प्रोत्साहन द्यायला पुरेशा असतात असं मला वाटतं. आता 2023 साली माझा प्रबंध सादर झाला, मला पी-एच-डी मिळाली. पण एक 3-4 आठवड्यांमध्ये माझी आई गेली. त्यामुळे त्यातून बाहेर पडायला 1-2 वर्ष जाणं साहजिक होतं, कारण आई अत्यंत माझ्या जवळची होती. त्यामुळे 2025 साली आम्ही शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाङ्मय हे पुण्यातून प्रकाशित केलं, प्रबंधावर पुस्तक. आणि अ, शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य हे लोकवाङ्मय मुंबईतर्फे प्रकाशित केलं. एक आहे तो प्रबंध आहे, पूर्ण माहिती गव्हाणकरांची, त्यांचं साहित्य. आणि समग्र साहित्य जे लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं ते फक्त साहित्यावरच आहे. म्हणजे इथून पुढे जे कोणी संशोधक असतील त्यांना ही 5 वर्ष किंवा हा वेळ पुन्हा त्यांचा वाया जाऊ नये शोधण्यासाठी. म्हणून ही पुस्तकं प्रकाशित होणं गरजेचं वाटलं. कारण पी-एच-डी होणं ही एक गोष्ट, पण त्यानंतर जबाबदारी वाढते असं मला वाटतं, की ते कार्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून. आणि मला यात महत्त्वाचं सांगायचंय म्हणजे या शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र शाहिरी वाङ्मय या पुस्तकातून मिळणारी रक्कम आम्ही सगळी सामाजिक कार्यासाठी वापरतोय सध्या. असा हा सगळा प्रवास आहे. आणि पहिल्या पुस्तकाच्या तर 3 आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत. तिसरी आवृत्ती आजऱ्याला प्रकाशित झाली. अ, जे शाहीर द. ना. गव्हाणकरांचं मूळ गाव आहे. तर तिथे डॉक्टर रणधीर शिंदे सरांच्या हस्ते प्रकाशित झालं. मला फक्त एकच इथे ना किस्सा सांगायचा आहे. शाहीर गव्हाणकर कोण होते हे जर ऐकायचं असेल, तर 1970 साली फ्रान्समधून एक संशोधक व्यक्ती आला, की मला महाराष्ट्राच्या शाहिरीवर लिहायचंय. आणि ते गेले शाहीर गव्हाणकरांकडे. तेव्हा शाहीर गव्हाणकर थोडी तब्येत पण त्यांची खूप खराब झाली होती, कारण 71 साली ते गेले. तर अच्छा. त्यामुळे ना त्यांनी शाहीर आत्माराम पाटीलांकडे ते घेऊन आले आणि शाहीर गव्हाणकर आणि शाहीर आत्माराम पाटील यांनी मिळून त्या फ्रान्सच्या संशोधकाला मदत केली. माहिती देण्यामध्ये किंवा शाहिरीबद्दल सांगण्यामध्ये. त्याने फ्रान्समध्ये जाऊन तो प्रबंध सादर केला. म्हणजे फ्रान्सपर्यंत महाराष्ट्राची शाहिरी, मराठी शाहिरी पोहोचवण्यामध्ये शाहीर गव्हाणकर आणि शाहीर आत्माराम पाटील यांचं योगदान आहे. तर मग आपण महाराष्ट्रात राहून तर एवढं तर त्यांच्यासाठी केलंच पाहिजे असं मला वाटतंय. त्यामुळे आता इथून पुढे असं आहे, की शाहीर गव्हाणकर सगळ्यांपर्यंत पोहोचावे. त्यांचं कार्य जावं, त्यांचं साहित्य जावं, त्यांनी काय केलंय हे जावं. हे सगळं असं पुढच्या काही योजना आहेत. असा हा पूर्ण प्रवास होता. बरेच अडथळे होते, पण अडथळ्यांपेक्षा मदत करणारे जास्त होते असं मी म्हणेन. त्यामुळे हा प्रवास सुखकर झाला. खूप छान. आणि काय आहे, की अशी अनेक मंडळी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली, की त्यांची माहिती खरंच अशा पद्धतीने तुमच्यासारख्या मंडळींनी खरोखर पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि करत आहेत. ही खूप बरोबर, आनंदाची बरोबर. गोष्ट आहे. तुम्ही एक म्हणजे उत्कृष्ट लेखिका, उत्कृष्ट संपादिका, सूत्रसंचालिका, निवेदिका म्हणून प्रसिद्ध आहात, सगळ्यांना माहिती आहे. तर ही आवड जी होती, ही तुम्हाला लहानपणापासूनच होती? म्हणजे ही आपली आवड आहे, आपल्याला ह्या क्षेत्रात जायला हवंय, असं तुम्हाला वाटलं? किंवा त्याबद्दलचा काही किस्सा असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. हो. खरं तर मला निवेदन करायला आवडतं किंवा बोलायलाच आवडतं. ते एक आवडीचा विषय. खरं तर ही आवड आली आहे ती आईकडून. मला एक किस्सा अजूनही तिथे आठवतो. 1995 साली मी 10वी नुकती झाले होते आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संस्कृतमध्ये मी पहिली आले होते. तर जिल्ह्याच्या ठिकाणी माझा सत्कार वगैरे होता. मी आणि माझे वडील गेलो होतो. आई आली नव्हती त्या दिवशी सत्काराला. का? तर आईचं त्याच दिवशी आकाशवाणीवर भाषण होतं. आणि तेव्हा एसटीने जाणं-येणं वगैरे गाड्या नव्हत्या. तर मी आणि माझे वडील आम्ही एसटीतून उतरलो गावी ते सत्कार वगैरे सगळं घेऊन. आणि आमच्या गावामध्ये उत्तूरमध्ये प्रत्येक घरात, प्रत्येक दुकानात फक्त रेडिओवर आईचं भाषण सुरू होतं. तो आवाज मला अजूनही कानात घुमतोय. म्हणजे ते निवेदनाचं किंवा सूत्रसंचालनाचं किंवा
बोलण्याचं, अभिवाचन करण्याचं आलंय ते आईकडून आलंय. त्यामुळे पुढे जेव्हा आवड निर्माण झाली तेव्हा आईला तर खूप आनंद होता, की आपल्या पावलांवर कोणीतरी पाऊल ठेवतंय. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली, अभिवाचन करण्याची संधी मिळाली. अ, आता आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये सुद्धा रेकॉर्डिंग मागच्या आठवड्यात झालं. ते काही दिवसात प्रसारित होईल. मुलाखत आहे. त्यानंतर विद्यावाणीवर आहे. केपीएल म्हणून आमचा एक कार्यक्रम होता पुण्यामध्ये क्रिकेटचा. पूर्ण महाराष्ट्रातून लोक आले होते. तर त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. अशा बऱ्याच ठिकाणी मॅरियटमध्ये बरेच कार्यक्रम मी सूत्रसंचालित केलेत. एक तो आनंद आहे. म्हणजे आनंद वाटतो ते करावं असं आहे आणि काय जमा करता येईल, जेवढे अनुभव, जेवढे आनंदाचे क्षण जमा करता येतील तेवढं करत जायचं असं आहे. पण याचं मूळ आईकडूनच आहे. मस्त, खूप छान. आतापर्यंत म्हणजे आज आपली मुलाखत सुद्धा जी आहे ती साहित्यिक म्हणून आहे. तर आतापर्यंत तुम्ही अनेक प्रवास वर्णनं लिहिली आहेत, ललित लेखन केलंय, वैचारिक लेखन केलेलं आहे, संशोधनात्मक तर खूप मोठं लेखन तुमचं झालेलं आहे. असे अनेकविध प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत. तर या सर्वामध्ये तुमचा सर्वात आवडता लेखनाचा प्रकार कोणता आणि का? येस. तसे लेखनाचे प्रकार सगळेच आवडतात. सुरुवातीला मी प्रवास वर्णनं खूप लिहायची. पण ललित लेख हे जेव्हा आपण लिहितो, समाज समाज परिवर्तन करण्यासाठी, समाजाच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण जेव्हा लिहितो आणि तिथून आपल्याला परतावा पण मिळतो, की हां, तुझा हा मी लेख वाचला आणि मला तो पटला आणि मी आता तशी वागणार. हे जेव्हा येतं ना, तेव्हा ते समाधान, तो आत्मिक अनुभव, आत्मिक समाधानाचा अनुभव खूप मोठा आहे. त्यामुळे आवडता लेखन प्रकार म्हणाल तर ललित लेख आहे. ज्याच्यातून वैचारिक ललित लेख बरेच मी महाराष्ट्र मैफलची टीम मेंबर असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक विषय आम्हाला घेता आले. ते एक आहे. प्रवास वर्णन जिथे-जिथे आम्ही जातो तिथे प्रवास जो काही अनुभव असेल तो लिहिला जातो. पण मैफलने आम्हाला एक समृद्ध केलं असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र टाइम्स मैफल ही पुरवणी दर शनिवारी असते आणि त्यांचा आमचा एक ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही लिहितो. बरेच विषय जेव्हा आम्ही मैत्रिणी भेटतो आमचा ग्रुप तेव्हा इतर चर्चा होण्यापेक्षा याच्यावर आमच्या चर्चा जास्त असतात, की कोणता विषय घ्यावा. हल्लीच विषय झाला होता पसारा, होऊ द्या पसारा. तर त्याच लेखावर इतक्या प्रतिक्रिया आल्या, की एक आजी आहेत सोसायटीमधल्या. आवाज गेलेला आहे वाटतं. तुमचा आवाज बंद झालेला आहे काहीतरी. आवाज येत नाहीये मॅडम. त्यांना खून करून सांग, खून करून. आवाज येत नाही. आवाज येत नाहीये का? हा, आता येतोय येतोय. आता येतोय, बोला. येतोय? मगाचपासून आलाच नाही का? हा, म्हणजे थोडंसं गेलं. ठीक आहे, चालेल, बोला. तर ओके. तुमचा तर ललित किंवा ललित म्हणजे तुम्हाला ललित लेखन करायला आवडतं. येस. हा, तर मैफलमध्ये आम्ही बरेच विषय असे निवडतो. तर त्याच्यामध्ये होऊ द्या पसाराचं मी बोलले ना आत्ताच, की होऊ द्या पसारा हा माझा लेख आला होता आणि त्याच्यावर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या, की एक आजींची प्रतिक्रिया होती, अगं इतक्या वर्षात बरंच केलं, सासू सासरे खूप कडक होते आणि सारखं आपलं पसारा आवरण्यातच दिवस जातोय, मी माझ्या आवडी काही केल्याच नाहीत आणि आता होऊ दे पसारा. मला ते वाक्य ऐकून इतकं हसू येत होतं, पण एक आनंद होता, की हां, स्वतःसाठी जर एखादी स्त्री जगायचं म्हणतीये तर हो, तो होऊ दे पसारा. त्यामुळे वैचारिक लेख, ललित लेख हे काय ते प्रेरणा देणारे ठरतात असं मला वाटतं. प्रथा बदलायला हव्यात म्हणून एक लेख माझा प्रकाशित झाला होता. तर त्याच्यामध्ये असं होतं, की नवरा गेल्यानंतर ज्या काही प्रथा पाळल्या जातात, त्या नको आहेत आता. हळदी-कुंकू लावणं, अरे सगळ्यांना लावा तुम्ही हळदी-कुंकू. असं काय म्हणजे एक मध्ये कोणीतरी ठेवलंय आणि मग पुढच्याला लावलंय असं नको. त्याच्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, की नाही आता मी असं वागणार, मी माझ्या आईशी असं करणार. एक तर आमच्या गावी एक मुलगी बऱ्याच म्हणजे खूप लहान वयाची, तिचा नवरा गेला. तिला मी सांगितलं, "मी तुझ्या घरी आले ना, तू मला हळदी-कुंकू लाव. मला इतर कुणाचं काहीही लेणं-देणं नाहीये. तू मला लावणार आहेस, मी तुला लावणार आहे." आणि कोणी काही बोलणार नाही. तर
हा बदल आवश्यक आहे असं वाटतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण अनेकांचं आयुष्य बदलून जातं याने. बऱ्याच गोष्टी बरोबर आहे. बदलतात असं मला वाटतं. परिवर्तन होतं त्यामुळे. म्हणजे लेखनामध्ये ताकदच आहे. कारण बघा की अनेक क्रांती झाल्या. ज्या क्रांती आतापर्यंत झाल्या, त्या लेखकांनीच केल्या असं मला वाटतं, नाही का? म्हणजे लेखनामध्ये खूप बरोबर. ताकद असते, त्यामध्ये ताकद असते आणि त्याचा उपयोग नक्कीच होतो. म्हणजे तुम्ही जे छोटे-छोटे अनुभव सांगितलेत, हे छोटे नाहीयेत. त्याच्यामध्ये खरंच समाजामध्ये परिवर्तन होतं. तरी सुद्धा ह्याच्यामध्ये एखादा विशेष असा किस्सा आहे का? अ, होऊ द्या पसाराचा हल्लीच झाला होता. प्राधान्यक्रमचा एक होता. प्राधान्यक्रम आपण महिला तरी प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटीज पहिल्यांदा ठरवतात. मला आज काय महत्वाचं आहे? आज मुलांची परीक्षा आहे तर मला अभ्यास घेणं महत्वाचं आहे किंवा मला ऑफिसचं आहे, ऑफिसचं काम त्याच्यावर एक लेख होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये आदरावर एक आला होता. काटार होते तिला म्हणून. महाराष्ट्र मैफलमध्येच आला होता महाराष्ट्रीयनच्या. तर घरातल्या कुठल्याही निर्णयामध्ये स्त्रीला सहभागी करून घेतलं जात नाही. म्हणजे तिने जेवण करावं, तिने सगळी घरातली कामं करावी, पण एखादी गोष्ट कुठली करताना, "अरे, ह्याच्यावर तुझं मत काय?" हे विचारलं जावं किंवा त्याच्या पुढे जाऊन त्या स्त्रीने स्वतःहून ते मत द्यावं, हे मला वाटतं. हे मला असं करायचंय. हे माझं मत आहे. हे पण महत्वाचं आहे. नुसतंच घरातल्या लोकांनी तिला सांगणं त्याच्यापेक्षा एक पाऊल आपण पण पुढे यावं. तर त्या लेखाचा अनुभव पण खूप छान होता. बरेच त्याच्यावर मला प्रतिक्रिया आल्या होत्या, की ही खरंच गरज आहे. आणि मी आता हल्लीची नाटकं जी बघते सध्याची, जी आता बरीच मराठी नाटकं आलेली आहेत, तर त्याच्यामध्ये हे विषय आहेत, की आदर दिला जावा. तो कोणीही असू देत, पुरुष असू देत, स्त्री असू देत, तर त्याला आदर दिला जावा असं सगळं हे आहे. त्यामुळे शब्दांमध्ये ताकद आहे हे मात्र खरं. तुमची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. म्हणजे मगाशी मी सांगितली पण पुस्तक. तुमचं पहिलं पुस्तक ह्यापैकी कोणतं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं? आणि प्रकाशित जे संशोधनात्मक पुस्तकं झाली आहेत, त्या संदर्भात सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे पुस्तकं प्रकाशित करताना तुम्हाला कोणते अनुभव आले? कारण जर कोणाला पुस्तक प्रकाशित करायचं असेल किंवा आताही पर्यंत झालेली आहेत, पण पुढे करायचं असेल, तर त्यासाठी पण त्यांना तो उपयोग पडेल. बरोबर. पहिलं माझं पुस्तक पेपरमधून लेख येत होते. एक दिवस माझे शाळेचे शिक्षक नाईक सर आमचे श्रीकांत नाईक सर मला 10वी पर्यंत जे मराठी शिकवायला होते, ते घरी आले. मला म्हणाले, "अगं, तुझे सगळे लेख मला दे." मी दिले. मला म्हणाले, "मी आता कोल्हापूरला चाललोय. तिथे मी प्रकाशकांकडे ते देतोय आणि आपण ते पुस्तक प्रकाशित करतोय ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये, जे होणार होतं माझ्या जन्मगावी, माहेरी माझ्या." तर 2018 साली स्वप्नलेख नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. सरांच्या मार्गदर्शनाने, सरांच्या प्रोत्साहनामुळे, नाईक सरांच्या. दुसरं पुस्तक 2023 साली त्याला बरोबर काल परवा दिवशी झाली 3 वर्ष. तर ते ओंजळीतलं चांदणं, मी आणि माझी मुलगी सिया सामंत ह्या दोघींचं मिळून प्रकाशित झालं. त्यानंतर स्नेहांकित आठवणी म्हणून माझ्या आई-बाबांच्या आयुष्यावरचं आम्ही भावंडांनी केलेलं पुस्तक प्रकाशित झालं. आणि त्यानंतर संशोधनात्मक शाहीर द ना गव्हाणकरांची 2ही पुस्तकं प्रकाशित झाली. मला ना इथे एक मूळ एक सांगायचे की प्रत्येक पुस्तकाचे ज्यांनी प्रस्तावना लिहिली किंवा ज्यांच्या हस्ते प्रकाशित झालं, हे इतके आशीर्वाद आहेत मोठ्या लोकांचे, हे बाकी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. तर इतक्या मोठ्या लोकांनी ते केलेलं आहे. म्हणजे पहिलं पुस्तक डॉक्टर समीरन वाळवेकरांनी मला प्रस्तावना दिली अगदी अर्ध्या दिवसात. दुसऱ्या पुस्तकाची डॉक्टर विजया वाड मॅम, तर त्या अगदीच, "अगं पूजा, मी देते तुला लिहून" वगैरे असं इतक्या गोड शब्दात त्यांनी दिली. नंतर आमच्या संशोधनात्मक पुस्तकाची पहिली प्रस्तावना डॉक्टर रणधीर शिंदे सर, मराठी विभाग प्रमुख कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ. त्याच्यानंतरच्या पुस्तकाचं प्रभाकर देसाई सर, आमचे पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता आहेत ते मराठी विभागाचे. तर हे सगळं होणं मला वाटतं हे आशीर्वाद आहेत. आपण फक्त मम म्हणायचं, आपण ते कलेक्ट करत जायचं, आपण ते साठवत जायचं असं आहे. तर पुस्तक प्रकाशनाचा सुद्धा म्हणजे वेगवेगळे अनुभव आले. आता विजयवाडांचंच एक म्हणायचं तर उदाहरण ना, त्यांची प्रस्तावना मला दुसऱ्या पुस्तकासाठी हवी होती आणि विजयवाड माझ्या माहेरी घरी येऊन गेल्या होत्या आणि त्यांचा अनुभव मला इथे एक सांगायला आवडेल, की आमच्या घरासमोर गावी रांगोळी काढली जाते. अजूनही दररोज रांगोळी काढली जाते. तर त्या आल्या आणि आमच्या घरी थांबायची व्यवस्था केली होती. आई होती तेव्हा. तर आल्या आणि "अगं, किती छान रांगोळी आहे."
म्हणजे आधीचं टेन्शन होतं, अरे विजया वाड मॅम आमच्या घरी येणार आहेत, कसं बोलणार, काय बोलायचं, बोलायचं की नाही, इथून सुरुवात होती. पण ह्या एका वाक्याने ते सगळं विरघळलं आणि आम्ही इतकं बोलणं झालं, छान गप्पा झाल्या. त्यामुळे मी जेव्हा पुस्तक प्रस्तावनेसाठी त्यांना फोन केला, "अगं हो, मला आठवतंय मी घरी आले होते, तुमची रांगोळी छान होती." हा अनुभव एकदम थक्क करणार आहे. ही मोठी माणसं अशीच मोठी नाहीयेत असं वाटतं मला. काहीतरी आहे त्यांच्यामध्ये. त्यांनी ते जपलंय आणि ते आपल्याला शिकायचंय असं नेहमी वाटतं. तर असा हा पुस्तकांचा प्रवास आहे सगळा. म्हणूनच म्हणजे म्हणून ती मोठी मंडळी आणि म्हणूनच आपण त्यांच्याकडून हे घ्यायला पाहिजे जे तुम्ही म्हटलं ते खरोखर बरोबर आहे एकदम. तुम्ही आत्ताच म्हणजे अलीकडेच तुमची एबीपी माझावर आनंदाचे पान यावर तुमची मुलाखत झाली होती. म्हणजे बऱ्याच जणांनी पाहिली असेल. तर त्या प्रवासाविषयी तुम्ही थोडक्यात सांगा. हो मॅम. एबीपी माझावर आनंदाचे पान मध्ये आपलं पुस्तक यावं हे स्वप्न होतं खरं तर. कारण मूळ उद्देश काय आहे तर शाहीर गव्हाणकर सर्व समाजापर्यंत पोहोचावेत. मी पीएचडी केली, संशोधन केलं, मी पुस्तक प्रकाशित केलं, पण माझी जबाबदारी इथून खरी सुरू सुरू होतीये की ते कार्य त्यांचं जे काही त्यांनी केलंय, साहित्य लिहिले ते समाजापर्यंत जावं, ते इतरांना त्याचा उपयोग व्हावा किंवा पुढच्या संशोधनकर्त्यांना त्याचा उपयोग व्हावा. तर एबीपी माझा आनंदाचं पान हे मोठं व्यासपीठ होतं. जेव्हा भारती सहस्त्रबुद्धे मॅम एबीपी माझाच्या त्यांचा मला फोन आला दुपारी सहजच असा, "अगं मी तुला 2 दिवस गेले फोन करतेय, फोन लागत नाही." कारण घरी आमच्या रेंजचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी हवेत होते अक्षरशः. अरे म्हटलं, नाही म्हणाले, "आपण कधी करूया शूटिंग सांग. उद्या करायचं, परवा करायचं. तू सांगशील तेव्हा करू आपण. तुमचं पुस्तक निवड." आणि त्याची प्रक्रिया मी फक्त सांगते. पुस्तकं तुम्हाला बाय पोस्ट पाठवावी लागतात. ती मी पाठवली होती आधी आणि त्यानंतर तिथे ती सिलेक्ट केली जातात, निवडली जातात. कुठली पुस्तकं, काय वेगळा प्रकार असेल तर वगैरे. आणि मग त्यानंतर ते एबीपी माझा आनंदाचे पानवर ते पुस्तक येतं. सर्वांपर्यंत महाराष्ट्रभर पोहोचतं. तर अगदी 2 दिवसात त्याचं रेकॉर्डिंग झालं. असंच घर बसल्या रेकॉर्डिंग. म्हणजे तिथे तुम्हाला मुंबईला जायला नको किंवा काहीच नको. छान एकदम वातावरणात आमचं रेकॉर्डिंग झालं. त्यांचे त्यानंतर बऱ्याच प्रतिक्रियांचे फोन आले. असा तो अनुभव होता. म्हणजे एकंदरीत बरंच शिकण्यासारखं पण होतं आणि एक आनंदाचा क्षण होता. एबीपी माझावर आपलं पुस्तक समोर दिसतंय. आपल्याला बोलायला मिळतंय. कारण मला मोठं व्यासपीठ म्हणजे फक्त शाहीर गव्हाणकरांसाठीच हवं होतं. त्यांचं नाव इतरांपर्यंत जावं म्हणून. तर ते एक आनंदाचा क्षण होता असं मला वाटतं. खूप छान की असं तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे स्वतःविषयी नको गव्हाणकरांविषयी पोहोचलं पाहिजे ही भावना खूप महत्वाची. तुम्हाला म्हणूनच मला बरोबर. ह्या सर्व कार्यामुळे एकंदरीत सगळं जे आपल्या आतापर्यंतचं बोलणं झालेलं आहे त्यावरून कळतं की हे मोठं काम आहे. म्हणजे लेखनच असेल, सामाजिक कार्य असेल किंवा संशोधनात्मक जे कार्य झालेलं आहे ते असेल. तर यामुळेच तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि आपला सर्वत फाउंडेशनचा सुद्धा आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. तर ह्या संदर्भात काहीतरी आम्हाला ऐकायला आवडेल. हो. खरं तर पुरस्कार मिळणं ही प्रेरणा देणारी गोष्ट असते. आपण 2 पावलं चालत असतो, तर ती 2 पावलं चालताना त्या पुरस्काराने अजून प्रोत्साहन येतं. अजून वाटतं की नाही आपल्याला अजून छान काय-काय करायचं आहे. तर प्रत्येक पुरस्कार हा महत्वाचा आहे असं मला वाटतं. सरवत फाउंडेशनचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार मला मिळाला होता आणि तो एक आनंदाचा क्षण होता. कारण सरवत फाउंडेशन हे बरंच नावाजलेलं असं फाउंडेशन आहे. बरेच सामाजिक उपक्रम तिथून केले जातात. अशा एका फाउंडेशनकडून तुम्हाला सन्मानित केलं जातं, तुमचं नाव घेतलं जातं. तुम्हाला तिथे स्टेजवर आणि मला सर्वच एक स्पेशली तिथे नमूद करायचंय की इतर अवॉर्ड फंक्शन, पारितोषिक वितरण समारंभ आणि सरवत याच्यामध्ये फरक काय तर सरवतमध्ये त्या जो कोणी सत्कार मूर्ती आहे त्याला स्टेजवर बोलवलं जातं. त्यांचं एक पीपीटी केली जाते. त्यांना समोर बसून प्रमुख पाहुण्यांच्या साईडला बसून, बाजूला बसून तुम्हाला ती पीपीटी दाखवली जाते. अरे हा किती आनंदाचा क्षण आहे. म्हणजे बाकी ठिकाणी नुसतं स्टेजवर बोलवा, ती ट्रॉफी द्या किंवा हे. तर याच्यापेक्षा सर्वच मला हे प्रचंड आवडलं होतं, की कुटुंबीय पण असतात आणि त्यांच्या सोबत ते समोर बसलेत, प्रमुख पाहुणे आहेत. तुम्ही होता मॅम तेव्हा आणि ते आपण बघतोय. तो अभिमानाचा क्षण होता. त्यामुळे असे हे सगळे पुरस्कार हे नक्कीच प्रोत्साहन देणारे आहेत आणि
असं वाटतं की जबाबदारी वाढवणारे आहेत. नुसतंच मला ते ट्रॉफीज अशा इथे ठेवून किंवा सगळे पुरस्कार घेऊन आपण स्टॉप नाही, तिथे पूर्णविराम नाहीये. तिथे अजून पुढे चालत जायचंय असं मला वाटतंय आणि ती जबाबदारी वाढतीये आपली समाजाप्रती असं वाटतं. बरोबर. आणि काय तर आपल्यामध्ये काहीतरी आहे म्हणून पुरस्कार दिला जातो. तर आता आपल्यामधलं स्किल किंवा कौशल्य हे वाढवण्याचं काम पुरस्कार करत असतं असं नक्कीच, म्हणजे जबाबदारी वाढते. तुम्ही अनेक म्हणजे सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी आहात म्हणून कदाचित म्हणूनच तुम्हाला सर्वच काम आवडलं असेल असं मला वाटतं. तर तुम्ही सुद्धा आईच्या नावाने म्हणजे एकंदरीत पूर्ण मुलाखतीमध्ये मला सगळ्यात तुमचा भावलेला मुद्दा किंवा आवडलेला मुद्दा हा आहे की तुम्ही सतत आईचा उल्लेख करताय की आईची प्रेरणा तुमच्या ठिकाणी दिसते. तर आईच्या नावाने स्नेहलता ठाकूर फाउंडेशनची तुम्ही स्थापना केलेली आहे. तर नक्की म्हणजे ह्या फाउंडेशन तर्फे तुम्ही काय उपक्रम राबवता, आतापर्यंत काय झालेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा काय प्रोजेक्ट राबवण्याचं तुमचा मानस आहे, तर ते आम्हाला Yes. हो ना, नक्की मॅम. खरं तर सामाजिक कार्याचा जो वारसा आला तो आई वडिलांकडून आला. मी म्हटलं लहानपणी वडील अनेक गरीब मुलांना फीजचे पैसे, शिक्षणासाठी पैसे द्यायचे. तेव्हा कुठेही आम्हाला घरी माहिती नव्हतं की हे पैसे दिले जात आहेत. पण आत्ता जेव्हा आई वडिलांवर आम्ही पुस्तक काढलं तेव्हा अनेक जण पुढे आले. अरे सरांनी आम्हाला पैसे दिले होते किंवा बाबांचे विद्यार्थी भेटायला येतात, आईच्या विद्यार्थीने भेटायला येतात. तेव्हा असं होतं अरे बाईंनी मला असं दिलं होतं. तो एक काय म्हणतात तो आनंदाचा क्षण आहे, एक अभिमानाचा क्षण आहे असं वाटतंय. तर मला असं नेहमी वाटतं की आई-वडिलांकडून ते आलंय, पण आपण जगत असताना फक्त मी माझ्यापुरता विचार करून मला स्वतःसाठी मी कमवतीये, पैसा मिळवतीये याच्यापेक्षा एक थोडी रक्कम ठेवणं आवश्यक आहे आत्ताच्या काळामध्ये. पण ते ठेवल्यानंतर राहिलेली रक्कम ही तुम्ही समाजासाठी, चांगल्या कार्यासाठी द्या, हे मला नेहमी सतत मनात असायचं. त्यामुळे जेव्हा आई गेली त्यानंतर प्रश्नचिन्ह मोठं होतं की आता करायचंय काय? कारण त्याच्यातून बाहेर पडणं प्रचंड अवघड होतं, खूप अवघड होतं. तर म्हणून आईच्या नावे स्नेहलता ठाकूर फाउंडेशनची स्थापना केली. अगदी छोटी कामं केली. आम्ही खूप मोठं असं करत नाहीये, छोटं-छोटं काम करतोय. पण वाचनालयाला मदत केली जाते किंवा आमची पुस्तकं होती तर त्या पुस्तकाच्या विक्रीतून जे काही मिळतं ते आम्ही पहिल्या वर्षी दिलं होतं ते महाराष्ट्र टाइम्सच्या बळ हवे पंखांना 2 विद्यार्थिनींना 10वी नंतरचं शिक्षणासाठी दिले होते किंवा वाचनालयासाठी असू देत किंवा ज्यांना कुणाला मेडिकल वैद्यकीय गरज असेल ती देखील केली जाते. ते तपासून आणि हे सगळं केलं जातं. त्यामुळे एक आनंद आहे तो वेगळा. स्वतःसाठी जगणं आणि इतरांसाठी जगणं यातला फरक ज्याला कळला तो खरा जगतो असं म्हटलं जातं. तर आईच्या नावे स्नेहलता ठाकूर फाउंडेशन जेव्हा सुरू केलं तर म्हणजे आई आहेच आमच्यामध्ये. तर तो एक आनंद वेगळा आहे असं वाटतंय. खरंच ही म्हणजे आईच्या प्रती असणारी ही कृतज्ञतेची भावना पण आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजासाठी म्हणून काम होतंय नाही का. तुम्ही म्हणजे सूत्रसंचालिका आहात, लेखिका आहात, पण एक महत्वाचा पैलू आहे आणि तो म्हणजे तुम्ही एक उत्कृष्ट अभिवाचक आहात. तर तुम्ही आकाशवाणीवर विद्यावाणी किंवा ई प्रसारण इंटरनेट रेडिओ सुद्धा अभिवाचन केलेलं आहे आणि एक मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन पण केलेलं आहे. तर हा प्रवास कसा होता? आकाशवाणी पुणेचा तर अनुभव खूप छान होता. कारण आकाशवाणी पुणे हे बऱ्याच लहानपणापासून म्हणजे आकाशवाणी हे नावच आपण लहानपणापासून ऐकतो. तिथे गेल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतं. ते रेकॉर्डिंग रूम आणि हे बरंच शिकायला मिळतं. मला तर वाटतं ज्यांना आवड आहे त्यांनी एक पाऊल पुढे टाकावं. आकाशवाणीमध्ये जावं, त्यांच्याशी बोलावं, की मला रेकॉर्डिंग करायचंय, मला अभिवाचन करायचंय. सांगा काय करता येईल? किंवा जर कुणाला वाटत असेल आपला ग्रुप आहे, आपल्या ग्रुपवर मी पण सांगू शकते, की कसं केलं जातं. पण जी आवड आहे ती शांत न बसता म्हणजे ती पुढे यावी म्हणून प्रयत्न करावेत असं मला वाटतं. तर आकाशवाणीवर अभिवाचनाचे जे कार्यक्रम झाले ते जेव्हा आकाशवाणीवरून प्रसारित होतात, तो ऐकण्याचा एक वेगळा आनंद आहे. विद्यावाणीवर पण झालेत, ई-प्रसारणवर पण झालेत किंवा सूत्रसंचालन. परत तिथेच येतोय आपण म्हणजे जे आवडीचं आहे ते करत राहावं असं नेहमी वाटतं. त्यामुळे हे यामध्ये ज्यांना कोणाला आवड असेल त्यांनी नक्कीच यामध्ये सहभाग घ्यावा असं वाटतं. लिखाणाव्यतिरिक्त म्हणजे लिखाण तर तुम्ही प्रचंड केलेलंच आहे, पण लिखाणाव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणते आवडी आहेत? लिखाण हे सगळ्यात आवडीचंच आहे. म्हणजे कंटाळा आला की लिखाण केलं की आपण
मी फ्रेश होते, असं आहे. दुसरी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे शिकवणं. मराठी शिकवणं हे खूप आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, आता 10वीचा जो निकाल बघता खूप अवघड करून ठेवलंय मराठी, किंवा खूप मुलं त्याच्यामध्ये नापास झाली आहेत, कमी गुण येत आहेत. तर मराठी शिकवायला खूप आवडतं. शुद्ध लेखन आणि हे सगळं आहे. आणि त्याचबरोबर आमचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे आम्ही फिरायला खूप जातो. पूर्ण भारत जवळपास फिरून झालेला आहे. सिंगापूर आमची माहेर आणि सासर असं मिळून सिंगापूर आमची एक सहल झाली होती. त्यानंतर बरेच म्हणजे युरोप ट्रिप झाली, युरोप पण आम्ही पूर्ण फिरून आलोय. तर ते फिरणं खूप आवडतं. नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. म्हणजे स्वस्त बसायचं नाहीये. मला जर 12 तास मिळतायत, 14 तास मिळतायत, तर त्याचा मी 100% उपयोग करणार. तर कामात राहिलं की आपण छान राहतो, आयुष्य छान जातं, या मताची मी आहे. त्यामुळे असं भरपूर गोष्टी आवडतात. गाणी म्हणायला आवडतात. त्यामुळे कधी असं वाटलं कराओके आहे घरी, त्यामुळे आम्ही गाणी म्हणतो. सगळे मिळून म्हणतो 8 जण. अरे वा, मस्त, खूप छान. मग तुम्ही एवढं लेखन केलेलं आहे आणि लेखनाचा म्हणजे लिहिता हात असतो तो शांतता बसत नाही तो. तर भविष्यामध्ये लिखाणाच्या किंवा पुढच्या पुस्तकाच्या काय योजना आहेत? पुढचं पुस्तकाचं काम सुरू झालेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स तर्फे पुढचं पुस्तक येतंय. मी आता नाव इथेच अनाउन्स करते, अस्तित्वाच्या पाऊलवाटा म्हणून. आणि या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका मृणाल कुलकर्णी यांनी. आणि लवकरच त्या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे. त्यामुळे तो एक आनंद वेगळा आहे. आवडती अभिनेत्री, जिला लहानपणापासून आपण म्हणतोय की अरे तिचा अभिनय मला आवडतोय, तिला प्रत्यक्षात पाहणं, तिने प्रत्यक्षात आपल्याविषयी, आपल्या पुस्तकाविषयी लिहून पाठवणं ही मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. म्हणजे आणि महाराष्ट्र टाइम्स कडून होत आहे म्हणून तो एक आनंद वेगळा आहे. कारण महाराष्ट्र टाइम्सचं मैफलमुळे आमचं खूपच एक नातं वेगळं तयार झालंय. पूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, शिवाय महाराष्ट्र टाइम्स हा महाराष्ट्राचं लाडकं वर्तमानपत्र, हा सर्वच एक म्हटलं तर त्रिवेणी संगमच घडून येतोय, नाही का? बरोबर. खूप छान माहिती म्हणजे तुमच्या ह्या मुलाखतीतून मिळाली, किंवा आपली पण खूप ओळख होती, पण तरी सुद्धा एवढे पैलू मला माहिती नव्हते. आणि म्हणजे एकंदरीत समाजाचं कार्य म्हणा किंवा लेखक म्हणून प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं कार्य असतं, आणि ते सगळी माहिती घेतल्यानंतर अनेक पैलूंचा उलगडा इथे झाला. आता अनेक नवोदित लेखक सुद्धा आहेत की जे पुढे आपलं रेकॉर्डिंग पण ऐकतील, जे सगळ्यांनीच जॉईन नाही करू शकले, तर पुढे ते म्हणजे रेकॉर्डिंग पण ऐकतील. तर तुम्ही नवोदित लेखकांना काय सल्ला द्याल? नवोदित लेखकांना मी सांगेन, मनात ज्या भावना येत आहेत ना, जे वाटतंय, मत वाटतंय, ते लिहा, कागदावर उतरवा. कागदावर ज्यांना नाही शक्य, काहीतरी वयस्कर असतील किंवा कोणी असतील, तुम्ही लॅपटॉपवर पण युनिकोडमध्ये टाईप करू शकताय, बोलून टाईप करू शकताय. ती पण सोय आपल्याकडे आहे. तर जे वाटतं ते लिहा, त्याच्यावर 1-2 दिवस विचार करा, परत त्याच्यामध्ये बदल करा. आणि तुम्ही वर्तमानपत्राकडे हे पाठवू शकताय, किंवा पुस्तक तयार करू शकताय, किंवा दिवाळी अंकामध्ये हे टाकू शकताय. दिवाळी अंकाचा उल्लेख इथे थोडा राहिला. कलासागर दिवाळी अंकामध्ये पण माझं लिखाण बरेच एक 12-13 वर्ष मी करते, किंवा थिंक पॉझिटिव्ह आहे, आनंद तरंग आहे. तर असे दिवाळी अंकांमध्ये पण तुम्ही लेखन करू शकताय. म्हणजे आपलं लेखन समृद्ध होण्यासाठी आणि एक प्रोत्साहन मिळतं आपल्याला. अरे या दिवाळी अंकात माझा लेख आलाय, किंवा ह्या वर्तमानपत्रात माझा लेख आलाय. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स मैफलमध्ये लेख बघितला की प्रत्येक वेळी आनंद जो होतो तो सारखाच असतो. म्हणजे पहिल्या लेखाला जो झाला होता तो अजूनही, म्हणजे बरेच लेख झाले आतापर्यंत, तर आत्ता सुद्धा तेवढाच आनंद होतो. त्यामुळे ते प्रकाशित करा कुठेही. म्हणजे नुसतंच कागदावर लिहून ते तसंच ठेवलंय, इतरांना वाचून दाखवा. आमच्या घरात बरेच आमचे श्रोते आहेत, म्हणजे माझा नवरा, माझी मुलगी, त्यांना मी वाचून दाखवत असते. ते कितीही कंटाळे तरी नाही, ऐकायचंय असं असतं. त्यामुळे हे ऐकवू शकताय. काही इतर मदत लागली, कसं प्रकाशित करायचंय किंवा कसं पाठवायचं असतं, शब्दसंख्या कसं, एकतर ते पेपरमध्ये नमूद असतं, किंवा आपल्या ग्रुपवर आपण बोलू शकतो याबद्दल, असं पण आहे. म्हणजे तर ते पुढे जाऊ लिहिलं पाहिजे. म्हणजे आणि मला तर असं वाटतं की लेखकच कशाला, प्रत्येक माणूस हा लेखक असतो.
जो माणूस विचार करतो तो लेखकच आहे, फक्त त्याला लिहिता येत नाहीये, तर त्याने लिहिण्याची प्रॅक्टिस केली तर नक्की ही एक प्रॅक्टिस सुद्धा आहे, नाही का? तर ते बरोबर. सुद्धा जर आपण लिहायला लागलो की आपोआप त्याच्यामध्ये सुधारणा होत जाते. कितीतरी मोठ्या मोठ्या लेखकांनी, नासी फडकेंनी सांगितलेलं आहे की सुरुवातीचं माझे लेखन आणि नंतर मी मोठा लेखक झाल्यानंतरचं लेखन याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्यालाही अनुभव येतो. तर नक्कीच हा तुमचा जो सल्ला आहे हा नक्कीच बहुमोल आहे. आज आपण या मुलाखतीसाठी उपस्थित राहिलात आणि सर्व मंडळी सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर मी सर्वांचं आणि तुमचं सुद्धा सर्वत फाउंडेशनच्या वतीने खूप खूप म्हणजे तुम्हाला धन्यवाद देते, आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मला पण खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. सर्वजण इथे आले, त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. आणि सुचेता मॅम तुमचे स्पेशली आणि सर्वत फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद.